आईच्या मैत्रिणीचे वळले माझ्यावर प्रेम. माझे नाव सुनील. मी आता कॉलेजला जातो. आई घरीच असते. बाबा कामासाठी बाहेर असतात. माझ्या घरी आईची एक मैत्रीण रोहिणी. तिला नेहमी भेटायला येत असे. ती खूप बोलकी असल्याने माझ्याशी गप्पा मारायची. मी तिला रोहिणी काकू म्हणून हाक मारत असे. तिला माझ्याशी बोलण्यात खूप रस होता. मी दिसलो की मला बोलावून ती काही ना काही विषयावर बोलत असे. हळूहळू मला तिच्या भावना कळून आल्या. एकदा आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि रोहिणी काकी हॉलमध्ये बसली होती. दोघांच्या गप्पा सुरू होत्या. मी मित्राच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो. समोरून मी ड्रॉवरमधून माझ्या हातात घड्याळ घेतले आणि घालत बाहेर निघालो. तेवढ्यात रोहिणी काकीने मला जवळ बोलावले आणि म्हणाले, हे घड्याळ असे कसे काळे दिसते, दाखव जरा. मी रोहिणी काकीच्या बाजूला जाऊन उभा झालो आणि तिने माझा हात धरून ती घड्याळ पाहू लागली. तिला मी म्हणालो, हे स्मार्ट वॉच आहे, चार्जिंग करावे लागते आणि उत्सुकतेने मी तिला त्यात काय काय करता येते ते दाखवू लागलो. तेवढ्यात रोहिणी काकीने माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. ती माझ्या पाठीवर हात घासू लागली. सुरुवाती तर मी दुर्लक्ष केले, पण काही वेळाने तिच्या हाताचा स्पर्श मला आवडू लागला. ती मानेपासून खाली कमरेपर्यंत हात घासत होती. मी तिला घड्याळ दाखवले आणि निघून गेलो. रोहिणी काकीच्या हाताचा स्पर्श अजून माझ्या पाठीवर जाणवत होता. काकी काही दिवसांनी परत रोहिणी काकी आल्या. त्या हॉलमध्ये बसल्या होत्या. मी बाहेर जाण्यासाठी आलो तेव्हा त्या उभ्या राहून टीव्हीकडे पाहत होत्या. मी त्यांचे पाया पडलो आणि जातो म्हणालो. तेव्हा रोहिणी काकूला ते आवडले आणि त्यांनी लाडाने माझ्या गालावर दोन्हीकडे चुंबन घेतले. त्यांनी गालावरून मानेवर हात फिरवला. आमची तेव्हा नजरेत नजर मिळाली. मी का त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो ते मला कळत नव्हते. मला त्यांच्या हाताचा स्पर्श आवडू लागला होता. त्यानंतर आई आणि रोहिणी काकू खूप दिवस झाले एका मंदिरात जाऊ म्हणून बोलत होत्या. मंदिर दूर असल्याने वेळ मिळत नव्हता. शेवटी रविवारी मी, रोहिणी काकू आणि आई तिघे मंदिरात जाण्यासाठी निघालो. काही वेळातच मंदिरात पोहोचलो तर पाहिले की खूप गर्दी होती. मंदिराच्या बाहेर आम्ही रांगेत लागलो आणि हळूहळू रांग पुढे जाऊ लागली. रांगेत आई पुढे होती, रोहिणी काकीमध्ये आणि मी रोहिणी काकीच्या मागे. रांग जशी मंदिराच्या गेटच्या आत आली, चालण्याची जागा अजून लहान झाली. रांग काळोखातून मंदिराच्या गोल फिरत वेगवेगळ्या जागेतून पुढे जात होती. आत जाताच कळले की मंदिरात येण्यासाठी भरपूर रांग आहे आणि सर्व आत एकत्र होत आहे. त्यामुळे गर्दी खूप वाढली. नाईलाजाने माझे शरीर रोहिणी काकीच्या पाठीवर चिकटले. काकीने अंगाला साडी बांधली होती, त्यामुळे त्यांची घागर बाहेर आलेली दिसत होती. माझा राजू त्यांच्या घागरीवर दाबला होता. मला त्यांच्या घागरीचा कोमल सहवास खूप आवडू लागला. राजूला घागरीचा स्पर्श होताच राजू कडक होऊ लागला. रांग पुढे जाताना मी मध्ये जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण काकी स्वतःहून मागे येऊन मला चिकटून उभी होती. काही वेळाने तर तिने माझा हात धरला आणि मला जवळ खेचले. मला कळले रोहिणी काकीला भीती वाटत आहे, म्हणून मी आत चिटकून उभा राहत होतो. रांग पुढे जात असे, मध्ये जागा होत असे आणि मी परत जाऊन हळूच राजू घागरीवर लावून रोहिणी काकीला माझा विचार कळून देत असे. जवळ 3 ते 4 वेळा मी अशीच काकीच्या घागरीवर धडक देऊन आपल्या राजूला आनंद दिला. माझ्या त्या कृत्याने रोहिणी काकू तापली. पुढे चालताना तिने माझा हात धरून स्वतःच्या कमरेवर ठेवला आणि मला कमरेवर पकडायला सांगितले. माझा हात काकीच्या कोमल कमरेवर लागताच राजू नाचू लागला. मनात आनंदाची लहर उडाली. मी आसपास पाहत काकीच्या कमरेवर हात फिरवत होतो. हाताची बोटे तिच्या कानाला घासत होतो. माझ्या दोन्ही हाताचे कामे सुरू झाले. रोहिणी काकीच्या पण पूर्ण सहाय्य करत होती. ती आईशी बोलत होती आणि माझ्या हाताचा स्पर्श अनुभवत होती. एका वेळी नंतर माझा राजू एवढा की आता मला सहन होत नव्हते. माझ्या मनात खूप विचार येऊ लागले. अंग पार झाले. मी रोहिणी काकीवरून खाली नजर फिरवली. मी रोहिणी काकीला निहारत होतो की तेवढ्यात पुढे रांग आणि तिथे आता काळोख होता. रांग जशी थांबली मला रावले नाही आणि मी माझा उजवा हात आधी रोहिणी काकीच्या घागरीवर ठेवला आणि तिच्या राणीवर नेऊन फिरवला. रोहिणी काकी थोडी दचकली, पण काही म्हणाली नाही. माझा आत्मविश्वास वाढला. आसपासचं लक्ष देत होतो. जेवढा घेता येईल दाबून तेवढा घेतला. परत रांग पुढे आली तर मागून राजू टेकवला रोहिणी काकीच्या घागरीवर. काही अंतरावर पुढे आल्यावर मला तिचा गोड आंबे दाबायचा पण अनुभव मिळाला. मी रोहिणी काकीच्या मागून कमरेवर हात ठेवला आणि आनंदाने मिठी मारली होती तेव्हा वेळ पाहून तिचा आंबे पण खाण्यासाठी दाबला. चांगला मोठा हापूस होता. जास्त वेळ खायला मिळाला नाही कारण रांग पुढे जात होती.
त्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर निघालो. दुपार झाली होती म्हणून जवळच्या जेवणाच्या स्थळी आम्ही जेवण करून घेतले. पूर्ण वेळ मी आणि रोहिणी काकी नजर चोरून एकमेकांना पाहत होतो. काही कळत नव्हते करावे. तोंडावरून दोघे पण गरम झालो ते स्पष्ट कळत होते. आम्ही 2:30 वाजेपर्यंत दुपारी घरी आलो. आई म्हणाली, मी मी थकली आहे गर्दीत उभी राहून, तर मी झोपते. तिने रोहिणी काकीलाही सुद्धा तिच्या खोलीत झोपायला सांगितले. मी आणि काकीने एकमेकांना पाहिले. मी बाहेर हॉलमध्ये बसलो आणि रोहिणी काकीची वाट पाहत राहील. रोहिणी काकू मला म्हणाली, सुनील तुला लाज वाटते का? त्यावरून सुनील बोलला, काय झाले काकू? रोहिणी काकू बोलली, तुला जसं की माहीतच नाही काय झालं ते. काकू बोलली, तू जे मंदिरात करत होता त्याबद्दल बोलत आहे मी. सुनीलला चांगलाच घाम फुटला होता. आता त्याला वाटले काकू आईला सांगून देणार आणि आईसमोर आपली बदनामी होणार. सुनील लगेच रडत काकूला विनंती करू लागला. काकू यापुढे गलती होणार नाही असं बोलत काकू बोलली, ठीक आहे, आणि लगेच जोरजोरात हसायला लागल्या आणि बोलली, घाबरू नकोस, मी तर मजाक करत होते. दुसऱ्या दिवशी काकू परत आमच्या घरी आली. आई घरामध्ये बेडरूममध्ये झोपली होती. काकू सुनीलजवळ येताच त्याच्याशी छेडछाणी करत गालावर एक चुंबन दिले. सुनीलला स्पर्श होताच राजू कडक झाला. कडक झालेल्या राजूवर काकूचे लक्ष गेले आणि काकूने काही विचार न करता राजूला हाताचा स्पर्श केला. सुनीलला आता सगळे रस्ते मोकळे झाले होते. त्याला आता काकूची साथ मिळत होती. रोहिणी काकी पाण्याची बाटली घेऊन बाहेर आली. तिने मला हॉलमध्ये TV पाहताना पाहिले. दोघांना पण एकमेकांच्या जवळ येण्याचे होते, पण भीती होती की आई पाहिल, म्हणून जे पण करायचे होते ते सावधानीमध्ये. रोहिणी काकीने बाटली भरली आणि ती किचनमधून रूमकडे पाहत माझ्याजवळ आली. मी उठलो आणि हळूच जवळ गेले आणि मी आधी रोहिणी काकीचे आंबे दाबले. काकीने तोंडातून आवाज काढला. राजू आणि गोट्याला चुंबन घेत काकी उठली. मग मी खाली बसलो. राणी माझे होठ टेकवले. राणी खूप तापली होती. मी रोहिणी काकीची राणी बघू लागलो. काहीच कळेनासे. मग मागे झालो. उभा होऊन एकदा मी पण आत वाकून पाहिले. आई झोपेत होती. मग रोहिणी काकीला वाकून उभे केले. काकी आत पाहत वाकून उभी झाली. मी तिच्या घागरीकडे गेलो आणि साडी धरून वर उचलली. जसं दुकानाचं शटर वर केलं, जे रोहिणी काकीचे दृश्य दिसले. माझे तर मन भरून आले. किती सुंदर होती काकीची घागर. मोठी घागर पाहून एक वेगळाच आनंद मिळतो मनाला. चिकनी घागरीवर मी प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कोमलतेचा अंदाज घेतला. खरंच भारी होती काकीची घागर. माझा राजू तर नाचायला लागला. मी घागरीवर चुंबन घेतले. मग खाली हात घालून एकदा राणीला जोरात घासले. माझा राजू राणीवर लावत आत घरात घुसवला आणि मागे पुढे करू लागलो. काकूला खूप आवडत होते, पण जास्त आवाज करत नव्हती, कारण आईला केव्हाही जाग येऊ शकते. खरंच मोठ्या बाईची राणीशी करायला एक वेगळीच मजा येते. काकी पण हळूच आवाज करत होती. खूप मजा येत होती. मी दणादण मारायला सुरुवात केली. राणीत चांगलाच अडकला होता. आत घासत पाणी सोडले. आता मी सुद्धा नळाचे पाणी सोडायला आलो होतो. मी माझी गती वाढवली आणि जोरजोरात दणके देऊ लागलो आणि काकीने लगेच राजूला आत घेतलं आणि ती करू लागली. खरंच काकी खुश झाली आणि बोलली, तू मला एकटीमध्ये रोहिणी बोलत जा, आणि हो आजपासून मी तुझी आहे असं बोलून गेली. पण तिची चड्डी विसरली होती. तिला नंतर लक्षात आले, पण मी तिला ती नाही दिली. ती माझ्या कॉलेजच्या बॅगमध्ये ठेवली. त्या दिवसानंतर मी रोहिणी काकूला खूप तिच्यासोबत काम केले. ती घरी आल्यावर आई किचनमध्ये असताना मी मुद्दामून तिला माझा राजू दाखवून चिडवत असे. जवळ जाऊन तिचे हापूस आंबे दाबत असे. रोहिणी काकी पण खुश झाली होती. एकदा तर तिने मागून शटरवर करून मला तिची घागर दाखवली. वाकून मला करायला ये असा इशारा करत होती. लपून छपून आमच्यात एकमेकांना चिडवण्याचा खेळ सुरू झाला. मग मोका पाहून मी तिला करत असे. रोहिणी काकूला एकदा विचारले असता, काका तुला करत नाही का काम? तर बोलली, तुझे काका काहीच कामाचे नाही, ते खुश नाही करत. पण जेव्हापासून तू आलाय तेव्हापासून मी खरंच मनापासून खुश आहे. तर मित्रांनो, ही कथा एकदम खरी असून तुम्ही सुद्धा एखाद्या काकूला खुश करू शकता आणि मला तुमची कथा शेअर करू शकता.